नमस्कार. नमस्कार, मी परमदास जाधव. आज आहे होळी, होळीचा सण. याच्या अगोदर आपण 2 दिवस होळी साजरा केले. त्याच्यात एक लहान होळी आणि एक मोठी होळी, अशा 2 होळी आपण साजरा केल्या. तर आपण 2 होळी का साजरा करतोय? एक लहान होळी आणि एक मोठी होळी असते. तर लहान होळी ही एक पहिले पूर्वी म्हणजे तो राजा होऊन गेला, पण तो राजा त्याचं नाव हिरण्यकशिपू नाव होतं. तो राजा एक राक्षस होता. त्याला एक बहीण होती आणि एक मुलगा होता. पण हे झालं असं की तो एक राक्षस राजा असून सुद्धा त्याचा मुलगा हा विष्णू भगवान त्याचा तो शिष्य होता. म्हणून त्याला ते अजिबात आवडलं नाही. का आवडलं नाही? कारण तो राक्षसाचा मुलगा असून तो एका देवाचा आणि एका विष्णूचा भक्त होता. म्हणून त्याला ते आवडलं नाही. आणि म्हणून ते राक्षसाने एक विचार केला की ह्याला आपण ठार मारून टाकायचं. कारण हा तर राक्षस अजून एका भगवान म्हणजे देवाचा तो भक्त आहे. म्हणून हे त्याला ते आवडलंच नाही, अजिबात म्हणजे आवडलंच नाही. म्हणून त्याची बहीण आणि ते राक्षस राजा दोघा मिळून त्यांनी एक प्लॅन केला. त्याचा मुलगा विष्णू प्रल्हाद त्याला ठार मारण्याचा. आणि म्हणून त्याने तिची बहीण होलिका, त्या होलिकाला सांगितलं की तू प्रल्हादाला जाळून टाक. म्हणून ते जाळायला गेले. त्यावेळेस तो वाचला आणि ते जाळण्याच्या ह्याच्यामध्ये त्याची बहीण म्हणजे राजाची बहीण होलिका ही ठार मारली गेली, म्हणजे जळाली, तीच जळाली. आणि त्याच्यातून राजाचा मुलगा प्रल्हाद हा वाचला. आणि त्या दिवशी होलिका ही जळाली. म्हणून आपण होळी हा पहिल्या दिवशी सण साजरा करतोय. पहिल्या दिवशी आपण साजरा करतोय. दुसऱ्या दिवशी त्याचाच आनंद म्हणून आपण दुसऱ्या दिवशी मग होळी हा सण साजरा करतो. मग ती असते मोठी होळी. पहिल्या दिवशी आपण लहान होळी साजरा केली का, तर त्याच्यात होलिका ही जळाली. आणि दुसऱ्या दिवशी आपण आनंद म्हणून साजरा करतोय. कारण ते राक्षसाची बहीण होते आणि तीच तो एका भगवानाचा भक्त होता. त्याला मारण्यासाठी त्याने प्लॅन केला आणि तीच जळाली. म्हणून आपण आनंद म्हणून साजरा करत असतो. आणि आपण आता मोठी होळी साजरा करतोय ते शेतकरी जे आपण बियाण पिकवतोय, शेती पिकवतोय आणि त्याचा आनंद म्हणून आपण शेतकरी मिळून मोठे उत्साहाने दुसऱ्या दिवशी आपण मोठी होळी साजरा करत असतोय. त्याच्यात पहिल्या दिवशीला आहे तर असं की होळी आपण पेटवताना एका उंबराचं एक झाड राहतं, म्हणजे झाडाची फांदी ती आपण सहज चटवून देतोय, उभी करतोय आणि त्याला लाकडं वगैरे लावून ती चटवून देतोय. दुसऱ्या दिवशी असं होतंय, जी मोठी होळीच्या दिवशी आपण जो जंगलामध्ये बांबू राहतोय, त्याचं सगळ्यात मोठं बांबू तो आपण गावकरी मिळून जो गावातला
मेन माणसे राहतात, जुनी माणसं ज्यांना जास्त माहिती राहते, आणि काही पोरं आणि असे गावातला कोतवाल, असे सगळे गावातले लोक हे जंगलात जाऊन आपल्याला जो बांबूचा झाड आवडला तो घेऊन ते शोधता आणि तिथं त्याला ती पूजा वगैरे करून आपल्या जे ग्रामीण भागात परंपरेनुसार त्याची पूजा करतात आणि नंतर मग ते घेऊन येतात गावात, घरून घरी लाकडे गोळा करतात आणि नंतर मग होळी जिथं आपल्याला पेटवायची राहते, जी आपल्या पिढ्यानपिढ्या एकच ठिकाणी आपण होळी ही पेटवत असतो, ती आपल्याला जागा म्हणजे पूर्ण ती कायमची ठरलेलीच राहते. तिथंच ती होळी दरवर्षी तिथंच होळी आपण पेटवतोय. म्हणून ते तिथं लाकडे उभे करून त्याला जे नारळ वगैरे आपण कडधान्य त्याची भाकर चपातीसारखी लहान बनवून नागलीचे, ज्वारीचे, कडधान्य, नारळ म्हणजे त्याचे मधचं ते खोबरं राहते, त्याची ती वाटी, त्याचं तोरण बनवून आपण त्या होळीला बांधत असतोय. ती बांधल्यावर ते वरती बांधून द्यायची. नंतर मग सगळे गावातले संध्याकाळी होळी लागते, तर ती होळी लावण्याच्या अगोदर आपल्या गावातली जो कोतवाल असतोय तो दिंडवी देतो म्हणजे ओरडून बोलवतोय की होळी सण साजरा करायला या. नंतर मग काही लोक हे होळीच्या गोल नाचतात. घरून आपण जे आपल्याला जेवायला बनवतोय ते घेऊन येतात आणि नंतर ते होळीला टाकतात, होळीला अर्पण करतात, त्याच्यामध्ये ते नारळ टाकतात आणि अशी ही होळी पेटवून देतात. म्हणजे ती मोठी होळी आपण मानतोय. मोठी होळीच्या दिवशी भरपूर म्हणजे आनंदच आनंद राहतोय. सगळे गावातील लोक हे होळीच्या ठिकाणी येऊन ते आपण होळीचा सण साजरा करत असतोय. तर अशी ही होळी आपण साजरा करतोय, दरवर्षी साजरा करतोय, मोठ्या आनंदाने साजरा करतोय आणि इथून पण पुढे ती आपण होळी ही अशाच आनंदाने साजरी करायला पाहिजे. तर धन्यवाद. इथंच हा व्हिडिओ संपला. धन्यवाद.